सर्वांना नमस्कार। हवन ही देवाची सर्वात श्रेष्ठ उपासना आहे। जपापेक्षा पूजेला महत्त्व आहे आणि या दोन्हीपेक्षा हवनाने जास्त पुण्य मिळते। याने तिळाचा होम घरामध्ये करावा। वास्तुदोषासाठी विष्णू सहस्रनामाचे 3 पाठ दररोज करावेत। आता या विष्णू सहस्रनाम स्तोत्राने काय होतं हे आजारी माणसाला ऐकवलं तर फायदा होतो। या विष्णू सहस्रनाम स्तोत्राने संरक्षक कवच निर्माण सभोवताली होते। विष्णू राम विठ्ठल शंकराच्या मंदिरात म्हणावे। अगोदर ओम नमः शिवाय म्हणावे, पुन्हा विष्णू सहस्रनाम म्हटल्यानंतर पुन्हा नंतर ओम नमः शिवाय परत म्हणावे। अच्युत अनंत गोविंद या नावाने आपला कोणताही रोग नाहीसा होतो। नारायण नारायण असे 4 वेळा म्हणून घराच्या बाहेर जावे।